नमस्कार मित्रांनो, क्वेश्चन स्टडी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील समाजसुधारक आणि त्यांची माहिती आजचा हा भाग 5 आहे. ह्या भागामध्ये आपण सावित्रीबाई फुले यांच्यावर आणि विष्णू शास्त्री पंडित यांच्यावर 25 प्रश्नांचा सेट बघणार आहोत. तरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि मित्रांनो, जर तुम्हाला याची पीडीएफ हवी असल्यास क्वेश्चन स्टडी या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला याची लिंक भेटून जाईल. तर मित्रांनो, वेळ वाया न जाऊ देता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 जानेवारी 1831 ला त्यांचा जन्म झाला. पुढील प्रश्न क्रमांक 2. सावित्रीबाई फुले यांचा जन्म महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात झाला? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, सातारा. सातारा जिल्ह्यामध्ये सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला होता. पुढील प्रश्न क्रमांक 3. सावित्रीबाईंनी शिक्षिका म्हणून कुठे कार्य केले? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, पुणे. प्रश्न क्रमांक 4. महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री शिक्षिका कोण होत्या? या प्रश्नाचं उत्तर सर्वांनाच माहित असेल. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, सावित्रीबाई फुले. पुढील प्रश्न क्रमांक 5. काव्य फुले हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले यांचा काव्य फुले हा काव्यसंग्रह आहे. प्रश्न क्रमांक 6. 52 कशी आणि सुबोध रत्नाकर ही काय आहेत? तर मित्रांनो, हे काव्यसंग्रह आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 7. महात्मा फुले यांच्या निधनानंतर सत्यशोधक समाजाची धुरा कोणी सांभाळली? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, सावित्रीबाई फुले. तर सावित्रीबाई फुले हे महात्मा फुले यांच्या पत्नी होत्या. त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्यानंतर सत्यशोधक समाजाची धुरा सांभाळली. प्रश्न क्रमांक 8. सावित्रीबाईंनी स्त्रियांना एकत्रित करण्यासाठी कोणते कार्यक्रम घेतले? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, हळदी कुंकुम चहापान ही त्यांनी स्त्रियांना एकत्रित आणण्यासाठी कार्यक्रम घेतले होते. पुढील प्रश्न क्रमांक 9. सावित्रीबाई फुले यांचे निधन कधी झाले? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, 10 मार्च 1897 ला त्यांचे निधन झाले. प्रश्न क्रमांक 10. सावित्रीबाईंचा मृत्यू कशाच्या रुग्णांशी शुश्रूषा करताना झाला? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, प्लेग. प्रश्न क्रमांक 10. महाराष्ट्रातील स्त्री मुक्ती आंदोलनाची पहिली अग्रणी म्हणून कोणाला गौरव केला जातो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, सावित्रीबाई फुले. तर सावित्रीबाई फुले या स्त्री मुक्ती आंदोलनाच्या पहिल्या अग्रणी होत्या. तर आपण पुढील प्रश्न ही विष्णू शास्त्री पंडित यांच्यावरील बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 12. विष्णू शास्त्री पंडित यांचा जन्म कधी झाला? हे प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, 1827 ला. प्रश्न क्रमांक 13. विष्णू शास्त्री पंडित यांचे मूळ गाव कोणते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, बावधन. बावधन हे विष्णू शास्त्री पंडित यांचे मूळ गाव होते. प्रश्न क्रमांक 14. स्त्रियांच्या सुधारणाचा परंपरेचा आधार असल्याचे त्यांनी कशाच्या अध्ययनातून सिद्ध केले? ऑप्शन क्रमांक बी, प्राचीन ग्रंथ याच्यामधून त्यांनी सिद्ध केले. पुढील प्रश्न क्रमांक 15. इंदू प्रकाश या साप्ताहिकाचे संपादक कोण होते? या प्रश्नाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, विष्णू शास्त्री पंडित. तर विष्णू शास्त्री पंडित हे इंदू प्रकाश या सप्ताकाचे संपादक होते. प्रश्न क्रमांक 16. विष्णू शास्त्रींनी कोणती संस्था स्थापन करून विद्वांच्या समस्यांना वाचा फोडली?
मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, पुनर्विवाह उत्तेजक मंडळी. तर विष्णूशास्त्री यांनी पुनर्विवाह उत्तेजक मंडळीची स्थापना करून विधवांच्या समस्यांना वाचा फोडली होती. प्रश्न क्रमांक 17, सनातन्यांनी पुनर्विवाह उत्तेजक मंडळी या संस्थेस विरोध करण्याचा कोणती संघटना स्थापन केली होती? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, हिंदू धर्म व्यवस्थापक सभा. प्रश्न क्रमांक 8, विधवा विवाह हा बंगाली ग्रंथ कोणी लिहिला होता? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, ईश्वरचंद्र विद्यासागर. ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी विधवा विवाह हा बंगाली ग्रंथ लिहिला होता. प्रश्न क्रमांक 19, विधवा विवाह या बंगाली ग्रंथाचा मराठीत अनुवाद कोणी केला? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, विष्णूशास्त्री पंडित यांनी विधवा विवाह या बंगाली ग्रंथाचा मराठी अनुवाद केला होता. प्रश्न क्रमांक 22, ब्रिटिशांनी कोणता कायदा केल्यानंतर विष्णुबुवांनी स्वतः विधवेशी विवाह केला? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, विधवा विवाह मान्यता देणारा कायदा. प्रश्न क्रमांक 21, विष्णूशास्त्रींनी कोणत्या प्रथेविरोधी आवाज उठविला? यांनी या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, बालविवाह. तर विष्णूशास्त्रींनी बालविवाह प्रथेविरोधी आवाज उठविला होता. प्रश्न क्रमांक 22, खालीलपैकी कोणते विष्णूशास्त्री पंडित यांचे वाङ्मयीन कार्य नाही? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, काव्य फुले. काव्य फुले ही सावित्रीबाई फुले यांचे काव्यसंग्रह आहेत. प्रश्न क्रमांक 23, हिंदुस्थानाचा इतिहास हे कोणाचे वाङ्मयीन कार्य आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, हे विष्णूशास्त्री पंडित यांचे आहे. तर बाकीचे ऑप्शन याच्यात नाही आहेत. प्रश्न क्रमांक 24, तुकाराम बाबांच्या अभंगाची गाथा हे कोणाचे वाङ्मयीन कार्य आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, विष्णूशास्त्री पंडित. तुकाराम बाबांच्या अभंगवाणीची गाथा हे विष्णूशास्त्री पंडित यांचे वाङ्मयीन कार्य आहे. प्रश्न क्रमांक 25 आणि शेवटचा प्रश्न, संस्कृत व धातुकोश आणि इंग्रजी व मराठी कोश हे कोणी लिहिले? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, विष्णूशास्त्री पंडित यांनी संस्कृत व धातुकोश आणि इंग्रजी व मराठी कोश हे लिहिले. तर मित्रांनो, यानुसारच हा भाग 5वा संपला आहे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.